मच्छीमारांनो, आता उत्सव साजरा करा आणि आनंद लुटा. हो, कारण आपल्या मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पाळलाय. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी 15 हायस्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. परराज्यातील अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं. याशिवाय भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय संस्थांच्या बोगस नोंदणीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे मच्छीमार बांधवांना दिलासा मिळालाय. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर परराज्यातून येणाऱ्या मच्छीमार नौकांमुळे स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होतं. ही महत्वाची बाब मंत्री नितेश राणे यांनी हेरली. सध्या असलेल्या लाकडी बोटींनी या वेगवान नौकांचा पाठलाग करणं शक्य नव्हतं. त्यामुळे 15 हायस्पीड गस्ती नौका खरेदी केल्या जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा नितेश राणे यांनी केली. याशिवाय ड्रोनच्या मदतीने गस्त वाढवली जात आहे. अवैध मासेमारी आणि इतर बेकायदेशीर क्रियांवर नियंत्रण आणलं जातं. मंत्री नितेश राणे यांच्या या निर्णयाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. त्यांनी केवळ कोकणातील समुद्री मच्छीमार नव्हे तर संपूर्ण राज्यातील गोड्या पाण्यातील मच्छीमारांच्या हितासाठी हे कार्य केले आहे. दुसरीकडे भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी 12 मे 2023च्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भोई, ढिवर, कहार आणि मच्छीमार समाजाला मोठा दिलासा मिळाला. मंत्री राणे यांनी बोगस संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. ज्यांच्या नावाने संस्था त्यांच्याच हातात तलाव अशी स्पष्ट भूमिका घेतली. स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देणं हे सरकारचं धोरण आहे आणि नितेश राणे मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. नितेश राणे यांचे हे पाऊल महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायाला नवसंजीवनी देणारे आहे. परराज्यातील घुसखोरी रोखून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. मंत्री राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मच्छीमारांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणं, कल्याणकारी महामंडळ स्थापना आणि 50 कोटींची तरतूद हे याचे पुरावे. मंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे मार्गदर्शन यामुळे गेल्या 12 महिन्यात क्रांतिकारी बदल घडले. मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या मच्छीमारांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, ज्यामुळे मच्छीमारही त्यांचा भव्य सत्कार करणार आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.